वृंदाने मनाला आरोग्यासाठी थोडी हालचाल करण्याचा सल्ला दिला, जो मोनिकाने घराबाहेर जाऊन ऐकला. मोनिकाचे ओले केस वाळवण्यासाठी आम्ही कार घेऊन फिरायला निघालो. कोळंब्यांच्या दुकानात कपडे मिळतात हे कळल्यावर मी भाव चढलो. पुढचा तासभर फिटनेस विषयी गांभीर्य दिसावं म्हणून वांद्रे पश्चिमेच्या बॉम्बे सॅलड कंपनीला भेट दिली. बसल्यानं वजन वाढतं म्हणून अर्धा तास वाट पाहत उभं राहण्याची इथं प्रथा आहे. भिंतींना झाडं करण्यासाठी त्यांच्यावरती झाडं लावली होती आणि झाडं लाईट खातात म्हणून त्यांना लाईट दिला होता. बाहेर एक जण हार्मोनिका वाजवत होता. वृंदाला तू आली आणि हे दिसल्यानं तू लकी आहेस असं सांगून लकी अलीची कॉन्सर्ट दाखवल्याचा भास निर्माण केला. वांद्र्याला जागोजागी खूप हिरवळ दिसते याचा मला प्रत्यक्ष अनुभव आला. सगळ्यांना सॅलडची पानं खाताना पाहून वृंदाने मेनू कार्डची पानं खायला सुरुवात केली. सॅलड होण्याची क्षमता नसलेल्या झाडांना उलट टांगलं होतं. हळदी कुंकवाचा कार्यक्रम समजून मोनिकाने पन्ह मागवलं. त्याचा आस्वाद घेत वाण म्हणून एक स्ट्रॉ एक्स्ट्रा मागवला. मगाच्या वादकाकडून प्रेरणा घेऊन वृंदाने स्ट्रॉची बासरी वाजवण्याचा असफल प्रयत्न केला. बेपनाह प्यार है आजा असं म्हणून मीही पन्ह्याचा आस्वाद घेतला. नंतर पळापळ नको म्हणून फलाफल रॅप मागवला. हम साथ साथ है असं म्हणत हमस सोबत तो खाल्ला. अत्यंत पौष्टिक आणि अत्यंत चविष्ट फक्त इथेच मिळतं. इस मोड पे आके असं म्हणून मोड आलेली मटकी खाल्ली. दोघात एक मागवल्यानं अर्ध्या भागावर मोनिकाने कब्जा केला आणि रॅप सोबत हिप हॉप डान्स केला. मग आलं मँगो चिकन सॅलड जे याच हंगामात मिळतं आणि हे खाल्ल्यानंतर हंगामाच होतो. यापेक्षा भारी सॅलड सापडणार नाही. जर सापडलं तर ते तुम्हीच खा, मी त्यापेक्षा गोळी खाईन. मग मोका मोका म्हणत मोका कॉफी मागवली. ही मी एकट्यासाठी मागून सुद्धा माझे हावभाव बघून मोनिकाने घुसखोरी केली. हेल्दी खाण्यात कमी नको म्हणून एक मँगो चीज टोस्ट मागवलं, जे भारी भन्नाट चविष्ट स्वादिष्ट घनिष्ठ वशिष्ठ काय म्हणाल ते होतं. आमची अचानक एवढं पौष्टिक खाण्याची सवय वृंदाला बाधली म्हणून घरी येऊन मोनिका म्हणाली थोडी भूक लागली.